नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. गो हत्या बंदीसाठी एक देश एक कायदा करा तहसीलदारांना निवेदन देत गो सन्मान अभियान रॅलीचे धुळ्यात आयोजन. देशभरात गो हत्या बंदी संदर्भात एक समान कायदा लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी धुळे शहरात गो सन्मान अभियानाअंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले. विविध हिंदू संघटनांच्या व नागरिकांच्या सहभागाने ही रॅली उत्साहात पार पडली. दरम्यान गो हत्या बंदी करा, एक देश एक कायदा लागू करा अशा घोषणांनी परिसर दणावून गेला. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांना वरील मागणी संदर्भात निवेदन सादर केले. देशातील काही राज्यांमध्ये गो हत्या बंदीचे कठोर कायदे असताना इतर ठिकाणी सैल नियम असल्याने तफावत निर्माण होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक समान व कठोर कायदा लागू करून गोवंशाचे संरक्षण करावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते युवक सहभागी झाले होते. कार्यक्रम शांततेत पार पडला असून प्रशासनाने निवेदनाची दखल घेण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण भारतात गोमातेच्या सन्मानासाठी ठिकठिकाणी मोर्चे स्वरूपात आम्ही प्राथमिक निवेदन दिलेले आहेत. यानंतर दुसरा टप्पा व तिसरा टप्पा होईल. 100% गो हत्यामुक्त भारत व्हायलाच पाहिजे या दृष्टिकोनातून हे पावलं उचलण्यात येत आहे. आज आपल्या संपूर्ण देशात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गो हत्या होत आहे. हा हिंदू समाजाच्या सन्मानासाठी गोमातेच्या सन्मानासाठी मैदानात उतरलेला आहे व तो अखंडितपणे जोपर्यंत गो हत्यामुक्त भारत होत नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरू होणार आहे. ही आज प्राथमिक स्तरावर सुरुवात झालेली आहे. सगळ्या धर्मबांधवांनी या आंदोलनात जोपर्यंत हिंदुस्थान गो हत्यामुक्त होत नाही तोपर्यंत त्यांचं योगदान द्यायचं आहे. कोणी सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष द्यायचं आहे आणि ज्याला जसं जमेल त्यांनी ते प्रचार प्रसार प्रसिद्धी आणि ज्यावेळी योग्य वेळेस लढा देण्याचा सुरुवात होईल त्यावेळेस पुढे यायचं आहे. ही नम्र विनंती.